नमस्कार. बऱ्याच वेळा जीवनामध्ये ना असे प्रसंग येतात की जेव्हा सकारात्मक बाबींनी जर विचार केला तर मला ना मी किती ग्रेट आहे, माझ्याकडे केवढा पैसा आहे, केवढं सौंदर्य आहे, माझी प्रॉपर्टी, माझा पैसा, माझी गुणवत्ता, माझं ज्ञान, अशा बऱ्याच गोष्टींचा ना आपल्याला अहंकार निर्माण झालेला असतो. आणि दुसऱ्या बाजूला खूप वेळा असं होतं, अरे 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 माझ्या नशिबालाच का, हे असं कुटुंब माझ्या नशिबी का, हे अशी मुलं, अशी बायको, असा नवरा, हे शेजारी, हे ऑफिसवाले, हे बिझनेसवाले, हे सगळं माझ्याच नशिबी का, म्हणून आपण खूप दुःखी झालेलो असतो. खरं तर तो पण एक प्रकारचा अहंकारच आहे की माझंच दुःख मोठं आहे. असे दोन्ही प्रकारचे प्रसंग जेव्हा येतील तेव्हा शांतपणे फक्त विचार करायचा आहे, चंद्रावर सुद्धा आत्ता पोचायला सुरुवात झाली आहे, अजून तिथलं सुद्धा आम्हाला नीटचं काही माहीत नाही आहे. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडामध्ये इतक्या सगळ्या संपूर्ण युनिवर्समध्ये आपण आहोत केवढा पार्ट. आणि हे कन्फर्म माहिती आहे आपल्याला की आपला हा पिरियड, जो ड्युरेशन आपण पृथ्वीवरती हे शरीर घेऊन असणार आहे, तो किती असणार आहे. जेव्हा जेव्हा ह्या खूप आनंदी अहंकाराच्या, ज्ञानाच्या, गर्वाच्या गोष्टी येतील किंवा ज्या क्षणाला असं वाटेल अरे 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 पुढं माझं कसं होणार, त्यावेळेस फक्त हा विचार जरी आणला ना, अरे यातला श्वाससुद्धा मी ठरवून आलेला नाही आहे, यातलं काय माझं आहे, हा देह माझा आहे ठरवून आणलेला का, श्वास ठरवून आणलेला आहे का, माझ्या गळ्यामध्ये समजा गाणं आहे, हातामध्ये चित्रकला आहे, माझी बुद्धिमत्ता आहे, माझं सायन्स चांगलं आहे, माझं मॅथ्स चांगलं आहे, हे कुठून कुठून आलेल्या गोष्टी त्या सगळ्या. या निसर्गाने किती सुंदर पद्धतीने सगळी रचना केलेली आहे, बेस्ट स्वयंचलित रचना आहे. हे एकदा दिसायला लागलं की आपण आपलं बेस्ट काम फक्त करत राहतो. माझ्यातल्या क्वालिटीज, माझी गुणवत्ता, माझं ज्ञान, माझ्या कॅपॅसिटीज, माझ्या क्षमता, हे फक्त मला बेस्ट द्यायचं आहे आणि गप्प बसायचं आहे. त्याचा त्रास नाही करून घ्यायचा आहे जास्त, हे खुरळून पण नाही जायचं आहे आणि दुःखी पण नाही व्हायचं आहे. पण हे समजून घेण्यासाठी कुठंतरी दिवसात शांत बसलं पाहिजे. हे सगळं पाहिलं पाहिजे ना. सकाळचा उगवणारा सूर्य जर येतो आहे आणि मी पाहिलाच नाही तर आम्हाला कळणार कसं ते सगळं. अरे हा उगवला आहे सूर्य, निसर्ग त्याचं काम छान करायला लागला आहे. हा ही नखं वाढत आहेत काय, कशी काय वाढत आहेत छान, हे आश्चर्य जर बघता आलं ना, ही मजा बघता आली ना, तर मग दुःखाचे प्रसंग जे आहेत ना ते सहनशील व्हायला लागतील आणि मग त्याचा त्रास होणार नाही. मग ते डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, तणाव, स्ट्रेस, हे सगळं त्या त्या क्षणाला प्रसंगानुसार त्या रस्त्यातले खड्डे येतील, पण ते खड्डे त्रास नाही देणार फार काळ. आणि याची सवय रोज करायला पाहिजे. ते ध्यान वगैरे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, प्रार्थना सांगितले, मनन सांगितले, नामस्मरण सांगितले, अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानमार्गातून सांगितल्यात, भक्तिमार्गातून सांगितल्यात. हे सांगण्यामागे हेतूच हा आहे की मला माझं स्वदर्शन करता आलं पाहिजे. अरे ह्या मी एक्झॅक्टली काय पार्ट आहे या ब्रह्मांडात, एवढ्या मोठ्या युनिवर्समध्ये माझं अस्तित्व नक्की काय. मग ते शोधायचा प्रयत्न केला की मग रोजचं आयुष्य बेस्ट चालतं, प्रपंच होईल, शिक्षण होईल, नोकरी, बिझनेस, जे काय असेल ते सगळं चाललं आहे ते करत राहू आपण उत्तम पद्धतीनं. पण आतली जी अवस्था आहे ना ती शांत राहायला मदत होईल मग त्याच्यामध्ये. आणि याच्यासाठी रोज शांतपणे थोडा वेळ याचं दर्शन होणं गरजेचं आहे की कसे सगळे ऋतू चालले आहेत, हे एवढा मोठा समुद्र आहे, ते पाणी आहे, ते कुठून आहे, त्याची वाफ कशी होती आहे. गोष्टी खूप साध्या आहेत ना, पण त्याच्यावरती जर मनन वेगवेगळ्या पद्धतीनं करायला सुरुवात केली. साधा प्रश्न असेल ना, बाहेरची झाडाची पानं हिरवी दिसतात, अरे च्या माझं काय कर्तृत्व आहे, ह्या झाडांची पानं हिरवी आहेत, ही कशी आहेत, कुठून आली आहेत, कसा निसर्गाचा चमत्कार आहे. मग त्याला झाडाला जसं घडवलं आहे तसंच मला पण घडवलं आहे का. तसंच माझं हे शरीर, माझे रंग, रूप, उंची, दृष्टी, ऐकणं, माझ्या जिभेवरची चव, त्वचेचे स्पर्श, ही पंचेंद्रिय, थोडं 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 मला जर बसून शांतपणे याच्यावरती मनन करायची प्रॅक्टिस जर सुरू झाली तर जीवन सुसह्य छान व्हायला लागेल. आणि मग मिळालेल्या या जीवनाबद्दल कृतज्ञता, धन्यवाद वाटायला लागेल आणि जीवन कृतार्थ झालं असं वाटायला लागेल. करून बघूयात रोज थोडा वेळ. हे आश्चर्य पृथ्वीवरती जी आहेत ती पाहून आपल्याच दुःखावरती आपण काम करू शकतो मग, आणि जीवन आनंदमय बनवू शकतो. धन्यवाद.